अवकाळी पाऊस, शेतमालाला न मिळणारा भाव, महागाई यासह अनेक अडचणींचा सामना खरं तर शेतकऱ्याला गेल्या अनेक महिनेच नाही तर वर्षांपासून करावा लागतोय। आता निवडणुकांचा खरं तर काळ आहे, ठिकठिकाणी निवडणुकीची धामधूम ही सुरू आहे आणि या निवडणुकांबाबत आता बळीराजाला नक्की काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। मी आता नाशिकच्या मुंगसरे गावामध्ये आलेलो आहे, माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। दादा, कसं बघता या निवडणुकांकडे? निवडणुकांकडे बघताना खरं तर साहेब आम्हाला काही स्वारस्यच त्या निवडणुकांमध्ये राहिलेलं नाही, कारण आमचे प्रश्न आहे वेगळ्या प्रकारचे आणि आम्हाला काहीतरी उत्तर धातूर मातूर दिलेले जातात। शेतीचे प्रश्न आहे आमचे, त्या प्रश्नांवर कोणतेही पुढारी बोलण्यास तयार नाही। त्यांना त्यांची पोळी कशी भाजता येईल, त्यांचं भविष्यातलं उत्पन्न दुप्पट स्वतःचं कसं करता येईल या माध्यमातून त्यांचे सगळे विचार विनिमय चालू असतात। त्यांचा फायदा, त्यांचा स्वार्थ बघून लोक ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात अशा उड्या मारलेल्या असतात। आमच्या समस्यांशी कोणालाही घेणं देणं नाही, त्यामुळं आम्हाला फारसं गांभीर्याने आम्ही पाहत नाही। मात्र एक जागरूक मतदार म्हणून नक्कीच शेतीचे प्रश्न जे सोडवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या दृष्टीने आम्ही यानंतरही विचार करणारे आणि प्रयत्न करणारे। आता तुम्ही टोमॅटोचं सभोवतालचं पीक बघू शकता, तिथे याला 10 रुपये 12 रुपये किलोप्रमाणे तयार करायला खर्च येतो। पूर्वीपासूनचे जे खतं महागडे त्याचे आता किती पटीने वाढ झाली आणि ती जेव्हा 100-120 रुपये तेव्हाही जाळी विकली जायची, आत्ताही त्याच प्रमाणात विकली जाते। म्हणजे ही तफावत ही दिवसेंदिवस डबघाईस आणत आहे शेतकऱ्यांना। परंतु या खासदारांना म्हणा, आमदारांना म्हणा, पोटतिडकीने अजिबात सुद्धा त्याची गांभीर्याने ते आमची दखल घ्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही आता शेतीचे प्रश्न जे लोक उचलतील, कदाचित शेतकरी संघटना आम्हाला एक चांगला पर्याय असू शकतो, परंतु आमच्याकडे त्या पद्धतीचे उमेदवारही सध्या उभे नाही। तर त्या अनुषंगाने आम्ही आता सध्या बघतोय बाकीच्या पक्षांचं कोण शेतीनिष्ठ कार्य करेल त्यांच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत एकत्रित विचार करून। काय सांगाल? भाजप म्हणते 400 पार, महायुती म्हणते आता 400 पार, तर दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणते की महागाई असेल, इतर भ्रष्टाचार, अनेक प्रश्न आहेत। कसं बघताय सर्व निवडणुकी? महत्त्वाचा विषय आहे की राजकीय व्यवस्थेच्या एजेंड्यावर शेती शेतकरी हा विषयच राहिलेला नाही। म्हणजे आज 60-70 वर्षाचा काळ आहे, काँग्रेसने सत्ता भोगली आहे। आज 2006 साली स्वामीनाथन आयोग आला होता, आज ती म्हणते आम्ही तो आयोग लागू करू। 2014 साली भाजपा म्हणे आम्ही 1.5 हमी भाव देऊ। पण यांचं हे फक्त शेतकऱ्यांना भूलभुलैया, एक खुळखुळा वाजवायचा, निवडणूक आली की आणि मतदान संपलं, सत्तेवर आले की हे विषय विसरून जायचे आणि परत 4 वर्ष शेतकरी लुटीत राहायचं। आज प्रत्येक शेतमालाचा भाव काय आहे, त्याला लागणारा उत्पादन खर्च किती झाला आहे, याच्याशी कोणालाही कोणत्याही राजकीय व्यवस्थेला देणं घेणं राहिलेलं नाही। फक्त निवडणूक आली का काहीतरी एक खुळखुळा वाजवायचा, शेतकऱ्यांना सांगायचं आम्ही तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये देतोय। वर्षाचे 6,000, 1 एकर वावर नांगरायला 6 ते 7,000 रुपये नुसतं डिझेल पोटी कर भरतो शेतकरी। म्हणजे 10,000 खर्च असेल तर 50% कर धरला तर 50% कर सरकारला शेतकरी देतोय आणि तुम्ही 6,000 रुपये देऊन काय असं करताय त्याच्यासाठी? मग हे कुठंतरी विचारणारी, सरकारला विचारणारी व्यवस्था तयार पाहिजे। शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी काम करणारी संस्था म्हणा किंवा त्या पद्धतीने व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून त्या पद्धतीने शेती शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्याची गरज आहे आणि तेच या राजकीय व्यवस्थेकडून होत नाहीये। त्यांना जे करायचं आहे ते राजकीय व्यवस्थेच्या किंवा सरकारच्या नथीतून करायचं आहे आणि त्याचं क्रेडिट शेतकऱ्यांच्या जीवावर घेऊन आपल्या माध्यमातून फक्त इतर समाजाला दाखवायचं काम ते राजकीय व्यवस्था आज करते। आता काय वाटतंय, म्हणजे नाशिकचा विचार केला तर कोण खासदार होईल, कोण खासदार तुम्हाला हवा आणि कोण तुमचे प्रश्न सोडू शकतो? जो शेतीशी निगडीत प्रश्न सोडेल तोच खासदार आम्हाला हवा। काय कोणते प्रश्न, काय सध्या काय अडचण? समस्या म्हणजे उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ काही बसत नाही। आयात निर्यात धोरण चांगलं पाहिजे, जेणेकरून आपला माल उत्पन्न जास्त होतंय तर निर्यात पण चांगली पाहिजे, बस खुली पाहिजे, बस निर्यात खुली पाहिजे। हो, आपण बघत आहोत की कांदा निर्यात बंदी असतील किंवा इतर प्रश्न अनेक वेळा शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरावं लागते आणि तोच मुद्दा खरं त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। काय वाटतं, म्हणजे आता नाशिकची जागा बघितली तर महायुतीकडून उमेदवार फिक्स होत नाही, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलाय, कसं बघताय या नाशिकची जागा? आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही। जो आमच्या शेतकऱ्यांचा विचार करील त्याच्याच आम्ही पाठीमागे राहणार। आणि आज बघा तुम्ही, आज अवकाळी पावसाचं वातावरण हे बघा, त्यांच्याशी त्यांना कोणाचं घेणं देणं नाही। तो फक्त त्यांच्या स्वार्थी पाहतोय, कोण माझ्याकडे येईल, कोण माझ्याकडे येईल।
कोणाचा गड फोडायचा, कोणाचा गड फोडायचा. आज कोणता एकतरी समजा आमदार खासदार कोणी दाखवा का तो शेतकऱ्यावर बोललाय का बुवा असं असं करायला पाहिजे. कांदा निर्यात कोणी बोलत नाही. आज हे टमाट्याची पोझिशन आहे. आज आमच्याकडे टमाटा चालू आहे, तो आज 100-125 रुपये. आता त्याचा खर्च, त्याच्या लेबर मागं खर्च सगळा धरतो आम्हाला 80-90 रुपये जागेच पडतोय. आणि ते आम्हाला काही त्याच्या निघत नाही. आजही एक समजा स्प्रे मारायचा ठरला तो आमचावाला तो स्प्रे जवळजवळ 2-2.5 हजारापर्यंत जातो. आणि आता बाकीचा खर्च धरला ते आम्हाला काही परवडत नाही. पण आता नाईलाज आता ती शेती आम्हाला सोडू शकत नाही, आम्ही तिच्या जगू शकत नाही. आणि सर्व अर्थव्यवस्था ही सगळी आता बिघडलेली आहे. आणि आता तिच्यावरच आमचं आता काहीतरी उद्योग ते करायला पाहिजे. आणि आणि जो नेता कोणी आता आश्वासन देईल आम्हाला ठाम, आम्ही त्याच्या मागे राहणार. एकंदरीतच आपण बघत आहोत की अशा प्रकारे विविध समस्यांचा सामना हा शेतकऱ्याला करावा लागतोय. कुठलंही सरकार हे खरं तर आमच्या पाठीशी उभं राहत नाही, आमच्या अडचणी सोडून घेत नाहीये. आणि आता जो खरं तर शेतकऱ्यांसाठी लढेल, शेतकऱ्यांना ठोस आश्वासन देईल, त्यालाच आम्ही खरं तर मतदान करू, अशा भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामॅन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.